आज आमच्या सगळ्याच लोकांनी आमच्या महायुतीच्या सरकारचं कौतुकच केलेलं आहे। कारण का गेल्या 2 वर्षामध्ये मुंबईचा जो विकास झाला त्याच्याबद्दल सगळ्या बाजूंनी सरकारचं कौतुकच होत चाललेलं अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय, हे कौतुक होत असताना काही मुद्दे सरकारच्या नजरेत मला मुद्दामून आणायचे आहेत, जेणेकरून आपण एका बाजूला मुंबईकरांचा विकास करत असताना मुंबईकरांच्या सुरक्षिततेबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे, सरकारने लक्ष घालायला पाहिजे, या दृष्टिकोनातून काही मुद्दे इथे आणणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मी कालच मी लक्ष्मी भवन जे मस्जिद बंदर मध्ये एक इमारत आहे त्याला जाऊन भेट दिली आणि अध्यक्ष महोदय, ती इमारत 4 फ्लोअरची आहे आणि प्लॅन 4 फ्लोअरचा असला तरी आज आपण त्या इमारतीकडे पाहिलं तर ती इमारत आता 13 मजल्याची झालेली आहे। 4 फ्लोअर नंतर अध्यक्ष महोदय बॉल बेरिंगवर ती इमारत उभी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी आहे की त्या इमारतीमध्ये जे त्याच्या मालक आहेत ते ट्रान्झिट मध्ये गेलेले आहेत, त्यांना शिफ्ट केलेले आहेत रिपेअरच्या नावाने आणि तिथे आता त्या पूर्ण इमारतीमध्ये सगळे बांगलादेशी लोक राहायला आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी जेव्हा तिथे खालती मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर होते, म्हाडाचे अधिकारी होते आणि संबंधित पोलीस खात्याचे पण अधिकारी अध्यक्ष महोदय तिथे होते, मी त्यांना साधा एकच प्रश्न विचारला की ह्या इमारतीमध्ये राहणारे जे बांगलादेशी लोक आहेत यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत का? कोण राहत आहे, कोणाकडून ते आलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय कागदपत्र आहेत? अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड पण नव्हता। त्यांना तिकडे पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी तिकडे होते, प्रत्येकाला तिथे पाणी 24 तास त्यांच्या सोयीनुसार दिले जात आहे। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, तिकडचा जो वीज कनेक्शन जे लाईट त्या प्रत्येक घरामध्ये द्यायची असते त्यासाठी रस्त्यावर जनरेटर उभं केले जात आहे, म्हणजे त्यांना वीज पुरवण्यासाठी रस्त्यावर जनरेटर ठेवलं जातं आणि त्यांना वीज दिली जाते। अध्यक्ष महोदय, या मुंबईने 26/11 सारखे हल्ले पाहिलेले आहेत, बॉम्बलास्ट पाहिलेले आहेत, 93च्या दंगली पाहिलेल्या आहेत। आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे आमच्या मुंबईमध्ये येत आहेत, राहत आहेत, त्यांना नेमकं आणतो कोण आहे, ते कोणाच्या जोरावर इथे राहत आहेत, याचा काही थान पत्ता अध्यक्ष महोदय नाही। यावर अध्यक्ष महोदय सरकारने विचार करायलाच पाहिजे की नाहीतर आपण या मुंबईमध्ये राहत असताना हे जे राजरोज पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे अतिक्रमण चाललेलं आहे लँड जिहादच्या नावाने। अध्यक्ष महोदय, पाहिजे तिथे इमारती बांधली जातात सरकारच्या जमिनीवर। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने इमारती बांधले जात आहेत, धार्मिक स्थळं बांधले जात आहेत, फक्त तिथे येऊन हिरवी चादर टाकून द्यायची आणि लगेच इमारत तिथे उभी राहते। अध्यक्ष महोदय, कोणाला परवानगी मागतायत, कोणाची परवानगी घेतायत, असं काही थान पत्ता नाही। कुठे म्हाडाच्या जमिनी आहेत, मुंबई महापालिकेच्या जमिनी आहेत। अध्यक्ष महोदय, धारावीमध्ये तर पोलीस बीटच्या जमिनीवर तिथे 4 फ्लोअरचा मदरसा उभा करून टाकला। अध्यक्ष महोदय, कोणाला विचारून काय परवानगी नाही, तिकडे काय परवानगी नाही। आणि तिकडे जेव्हा स्थानिक रहिवासी विचारायला गेले की बाबा हे कोणाचे हे अनधिकृत हे जे काय प्रकार आहेत, अध्यक्ष महोदय, या काही लोकांनी येऊन त्यांच्या घरात घुसून वरिष्ठ आणि ज्येष्ठ म्हणजे महिलांनी येऊन मारलेले, हात तोडलेले आहेत, हातात रॉड घेऊन त्यांच्या मानेवर आणि कमरेवर हल्ले केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, धारावीमध्ये अध्यक्ष महोदय, अतिक्रमणाच्या निमित्ताने हे जे काय होणार बहुसंख्य जो राहणारा जो मुंबईमध्ये हिंदू समाज आहे त्याला या हिंदू समाजाचा टक्का कसा कमी करायचा रईस भाई, यावर फार जोर लागतोय। मग यावर राज्य सरकारने विचार करायला पाहिजे, कारण का ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहेत सरकारी जमिनी। अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीची परिस्थिती ही गोवंडी, मानकुंडनगर, शिवाजीनगर मध्ये आहे। त्या परिसरामध्ये तर म्हाडाची जमीन आहे। अध्यक्ष महोदय,
म्हाडाच्या जमिनीवर इथे धार्मिक स्थळ उभं करून टाकलेलं आहे. आता म्हाडाच्या जमिनीवर धार्मिक स्थळ कसं उभं राहू शकतं? मोठ्यातली मोठी मस्जिद उभी राहिलेली अध्यक्षमध्ये, समजून घ्या अध्यक्षमध्ये, धार्मिक स्थळ कोणाचंही असो, पण म्हाडाची जमीन आहे, कशी उभे करणं शक्य आहे? ज्या अधिकृत आहेत त्यांच्यावर कोण काय बोलणार नाही, पण हे अनधिकृत विषय चाललेले आहेत. हक्काची जमिनी लाटले जात आहेत, बाजूला लग्नाचे हॉल बांधले जात आहेत, तिथे पाहिजे तेवढे लग्न केले जात आहेत, त्या हॉलची कोणाची परवानगी पण नाही. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टीवर सरकारने लक्ष घालायलाच लागेल. पाणी कपातीवर आपण सगळेजण बोलतो, पण मुंबईच्या हक्काचं पाणी हे इकडे राहणारे हे जे काही कोणी आणलेले हे जे काही बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, हे कोणी आणलेत, कशाला आणलेत, कोणाकडे त्यांचे आधार कार्ड तरी आहेत का, हेही कोणी विचारलं जात नाही. अध्यक्ष महोदय, 90 फीट रोड आहे आमच्या त्या मानकुड परिसरामध्ये, शिवाजीनगरमध्ये. अध्यक्ष महोदय, एवढे फेरीवाले तिथे आलेले आहेत बांगलादेशी, त्याला कोण, त्यांचा रेकॉर्ड पण पोलिसांकडे नाहीये, तरी त्या लोकांना कोण तिथे हलवत नाही. म्हणजे पूर्ण रस्त्यावर साधारण सामान्य लोक चालू पण शकत नाहीत, एवढ्या पद्धतीने तो पूर्ण रस्ता पॅक करून टाकलाय. साधी पोलिसांची गाडी पण त्या मार्गावर चालू शकत नाही, एवढे अडचणीचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, अजून धक्कादायक गोष्टी तुम्हाला सांगतो. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये BRCC आहे, त्याच्या भिंती जे आपला बाबा ऑटोमिक सेंटर आहे, मुंबईची आपल्या ओळख आहे, त्याच्या लगत असलेल्या भिंतीवर एवढी अतिक्रमण वाढलेली आहेत, एवढा राजरोस पद्धतीने तिथे सगळे काही बिल्डिंग वाढलेले आहेत, कोणालाच त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही. हर्षद काळे नावाचा तिकडचा एक कोणतरी स्थानिक अधिकारी आहे मुंबई महापालिकेचा, तो तर तिकडे जे काही हे सगळे हे वाढवण्याचे प्रकार हे त्याच्या माध्यमातून सुरू आहे. संपवतो अध्यक्ष महोदय, 2-3 मिनिटं आहेत, पण हे खटकणारे विषय अध्यक्ष महोदय आज नाही सांगितलं ना, उद्या आपण सगळे सगळे उद्ध्वस्त होऊन जाऊ. हे कोस्टल रोड विस्टल रोड काय उपयोगात राहणार नाही. हे अगर बांगलादेशीने रोहिंग्या इथे राहायला लागले तर हेच त्रास होणार आहे आपल्याला. पॅरिसमध्ये हीच तर अवस्था झाली. अचानक एक घटना झाली पॅरिसमध्ये आणि पोलिसांच्या माध्यमातून ते काय घटना झाली, एवढे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी बाहेर आले, कोणाच्या हातामध्ये काय राहिलं नाही. अध्यक्ष मध्ये तसंच या बाबा ऑटोमिक सेंटरची जी भिंत आहे, सगळं तिथे अतिक्रमण वाढत एवढं चाललेलं आहे की आता उद्या चुकून तिथे काय कोणी कांडी टाकली बाजूला बाबा ऑटोमिक सेंटर मध्ये, सगळे विधानसभा सकट आपण राख होऊन जाऊ. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे तिथे. अध्यक्ष महोदय, यावर सरकारने या मुंबईच्या चर्चेच्या निमित्ताने लक्ष घातलं पाहिजे. आपण मुंबईमध्ये कोण राहतोय, कुठून हे लोक येत आहेत, चिता कायम खंडोबा मंदिर आहे, डम्पिंग